खराब चेंडू डॉट चेंडू खराब चेंडू डॉट चेंडू आपण पाहिलं तर अशा पद्धतीने 8 धावा स्कोअर गाठवरती शुभ आकडा या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर यास 8 धावा स्कोअर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. यस बोलूया सामन्याकडे आपण पाहू शकाल जवळपास आपण पाहिलं तर या षटकामध्ये 2 चेंडू आल्यात निर्धाव पण इथं मात्र पहा तर काय घडलं जाईल अजून एक चेंडू येईल डॉट इथं मात्र थांबवलंय समीरनं पण इथं मात्र पाहू शकाल 6 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय धावपलकावरती धाबा षटकार मारून सुद्धा आपण पाहू शकाल 5 चेंडू मात्र डॉट फेकलेत त्यामध्ये 2 वाईट आणि 1 षटकार 5 चेंडू बॅक टू बॅक आपण पाहिलं तर पाहायला मिळाले असतं पण पहिला चेंडूचा जरूर मार खालाय यावेळेस आपण पाहिलं तर पहिला चेंडू वाईट दुसरा चेंडू षटकार इथं पाहू शकाल नक्कीच 5 चेंडू निर्धाव फेकले ते गोलंदाज अनिलनं. वैयक्तिक आपण पाहू शकाल उरिया सामन्याकडे वैयक्तिक स्वतःचा पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येणारा गोलंदाज आपण पाहू शकाल मयूर हा गोलंदाज आपण पाहतोय. मयूर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल गोरकामत एंड कडनं ही गोलंदाजी आपण पाहतोय. एक डावखुरी हाताचा फलंदाज समीर जो सलामी वीर आपण पाहतोय दोन्ही सलामी वीर आपल्याला मैदानामध्ये तटस्थ उभे आहेत. पाहू शकाल 8 धावा स्कोअर गाठोपती आल्यात. पुढील चेंडू पहिला चेंडू असेल या षटकामध्ये इथं मात्र नक्कीच कट करण्याचा प्रयत्न जरूर होता समीरचा पण इथं मात्र नक्कीच टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडूला विसरला जातोय. पहिला चेंडू आलाय डॉट या पाहू शकाल पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर मयूरच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू आपण पाहतोय मयूरचा इथं मात्र नक्कीच घुटना टेकवलाय जरूर इथं मात्र धोक्याची घंटा होऊ शकते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहू शकाल डायरेक्ट हिट जरूर झालंय पण आता सुखरूप नक्कीच पंच डिसिजन तुम्हीच द्या. पण पाहू शकाल थोडासा अडचणी आहेत आजच्या दिवसामध्ये थोडासा कॅमेराचा प्रॉब्लेम आणि त्यामध्ये केस झाला नाही. 2 मिनिटं पंच थांबवा आपण पाहू शकाल सामना. फलंदाज बाद असेल पण पाहू शकाल
सूर्यकरंद विकेट जरूर राहिली असती पण इथं नक्कीच फलंदाज होते बाद. दीपकच्या पारीसांत पहिली विकेट पहिली सफलता मिळवली जाते. पंच धाव नाही ना या चेंडूवरती. एक सिंगल कंप्लीट झाली आहे ना. यस, या एका धाब्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 9 या अंकावरती. पंच धाव नाही ना. यस, 8 धावा स्कोर गॅटवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. आपण पाहू शकाल अरुण हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मयूर चांगली गोलंदाजी करतोय, कुठला मोठा फटका मारून देत नाही, चांगला विकेट सुद्धा मिळवलाय. पण इथं हा अरुण खोदून काढलाय चेंडूला. चेंडू मात्र सुरेख आणि सुरेख झेल टिपला जातोय. स्टेक ग्राउंडचा हा फटका गेल्या पारी मात्र परतावायला लागेल फलंदाज अरुणला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय हेमंत हा फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली. पिवनच्या षटकामध्ये अवघी आपण पाहिल्या तर 8 धावा जरूर आल्या होत्या. पण इथं दुसरा षटक बॅक टू बॅक आपण पाहू शकाल. तर एक झेल आपण पाहतोय. या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करते. मयूरच्या स्वरूपामध्ये ही चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही संघ अतिशय तिकट मारा पाहायला मिळाला. एका साईडनं पण असं वाटलं होतं दीपकनं षटकार ठोकला होता. जवळपास मात्र हाय स्कोर मारा होईल का पूर्ण, पण इथं नक्कीच हाय स्कोर असेल. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 50 धावांचा हाय स्कोर आहे. 49 धावा कुठून काढल्या होत्या आणि 50 धावांचा टार्गेट सेट केलं होतं टीम आपण पाहू शकाल सालोक टीम पुढं. पण इथं मात्र नक्कीच आपल्याला पाहू शकाल सारोक टीम मात्र या स्पर्धेमधून बाहेर आली. या पाहू शकाल नक्कीच चांगला खेळ त्याच्या पद्धतीनं. जोपर्यंत मिलिंद होता तोपर्यंत आशा मात्र बालगत होती टीम आपण पाहू शकाल सालोक टीम. पण इथं नक्कीच थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळाला. जोपर्यंत फलंदाज बाद झाला मिलिंद, त्यानंतर आपण पाहू शकाल ओलिया सामनेकडं चांगला चेंडू आतापर्यंत फेकलाय. अजून एक चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाज मयूरनं. चांगली गोलंदाजी राहिली. या पिवनच्या षटकामध्ये 8 धावा आल्या. या षटकामध्ये आपण पाहिलं तर अवघ्या मात्र निर्धाव षटक येईल का, मीडियम वर येईल का आपल्याला पाहायला मिळेलं. 6 चेंडू होतील का डॉट. ओ यस यस, या वेळेस मात्र 5वा चेंडू आलाय डॉट. यस, आपण पाहू शकाल 5 चेंडू डॉट आल्या आणि आपण पाहू शकाल शेवटचा आता 1 चेंडू डॉट फेकावला गेलं. जसा 6 चेंडूचा विक्रम मात्र या नावावरती राहील. तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मयूरच्या माध्यमातून. शेवटचा आता 1 चेंडू चांगला फेकावा लागेल. कुठलीही धावसंख्या खर्ची केली नाही या षटकामध्ये आपण पाहिले तर मयूरनं चांगले कामगिरी केली.
हो, मीडियम षटक होईल का? पंचांकडे मागणी केली वाईट चेंडूची पण इथं पाहू शकाल नक्कीच अजून एक चेंडू आलाय डॉट. इथं मात्र 6 चेंडू मात्र डॉट फेकलेत गोलंदाज मयूरना. जबरदस्त गोलंदाजी याच तिसऱ्या रात्रीमध्ये मीडियम षटक हाताळणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तो गोलंदाज मयूरच्या माध्यमातून सुरेख आणि गोलंदाजासाठी नक्कीच थोड्यासा टाळ्याचा गरज होणं गरजेचं आहे. 6 चेंडू अतिशय मात्र भन्नाट वेगानं फेकले. त्यामध्ये आपण पाहिलं तर विकेट सुद्धा मिळवले जातात. त्या 2 विकेट चांगली गोलंदाजी राहिली. नवीन गोलंदाज गणपत आपण पाहतोय वैयक्तिक स्वतःचा पहिला आणि संघाचा तिसरा षटक घेऊन येणारा हा गोलंदाज आपण पाहतोय गणपतच्या स्वरूपामध्ये. वैयक्तिक आपण पाहतोय सलामीवीर अजूनही मैदानामध्ये तटस्थ समीर हा फलंदाज ज्यांना अजूनही कुठलाही मोठा फटका मारून देत नाही. गोलंदाज आपण पाहिला मयूरनं जवळपास आपण पाहिलं तर 6 चेंडू मात्र डॉट फेकलेत. तर पाहू शकाल या तिसऱ्या जोत्तातील लाईट रणनी शृंखलामध्ये पहिला षटक असेल तो मात्र मीडियम फेकलाय आणि तोच गोलंदाज आपण पाहतोय मयूरच्या स्वरूपामध्ये. चांगली गोलंदाजी राहिली. गणपत नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. मयूरच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय ना तर एक चांगली गोलंदाजी त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवणारी ही गोलंदाजी होईल का? पण इथं मात्र फिरकावला चेंडूला. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल वन बाउन्स सीमा रेषा पलीकडं. या 4 धाब्याच्या साईनं आता संघ वाटचाल करत असेल. या तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा स्कोर गाठवरती वैयक्तिक आपण पाहतोय तिसरा षटक प्रत्येकी पतार असताना 12 धावा स्कोर गाठवरती अवघे जाऊन पोहोचल्यात. जवळपास आपण पाहिलं तर 13वा चेंडू असेल. 13 चेंडू मात्र अध्यस्त फेकून झाले आणि 13व्या चेंडूवरती आलाय चौकार आणि चौकाराच्या साईनं धावा संघ जाऊन पोहोचलाय. तर टीम आपण पाहू शकाल गावदेवी सारंग टीम नक्कीच आपण पाहतोय चांगली खेळी आता करावी लागेल. जवळपास आपण पाहिलं तर 4 षटकाच्या सामन्यामध्ये 40 ते 45 धावा जरी कुठून काढल्या तरी हा सामना आपल्याला राऊंड अपटप पाहायला मिळेल. कारण ते दोन्ही अगदी तिखट संघ आहेत. यावेळेस जबरदस्त फटका सलामीवीर का मानला जातोय. बॅक टू बॅक आलाय दुसरा षटकार. यावेळेस आपण पाहिलं तर पहिला चौकार नंतर षटकार. एकोणीस धावा स्कोर गाठवते आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. या पुढील चेंडू इथं मात्र नक्कीच सुरेख चेंडू होता. यावेळेस आपण पाहिलं तर थोडंसं नाकाला घासून जाणारा चेंडू उचली घेणारा चेंडू विकेट किपरच्या दस्तनामध्ये जाऊन टेपलाय. चेंडू अजून एक येईल मात्र निर्धाव आणि निर्धाव चेंडूच्या साईना आता समीकरण मात्र 19 वरती रोखलं जाते. वन बाउन्स असेल आपण पाहू शकाल. वॉर्निंग असेल गोलंदाजाला. पहिला चेंडू आपण पाहिला तर उचली घेणारा चेंडू. जर अशा पद्धतीचा दुसरा चेंडू आला तर नक्कीच नो घोषित करण्यात येईल. यस 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 आपण पाहू शकाल नाव घोषित केलाय पंच उमेश भैर. आपण पाहू शकाल लेख पंचन यावेळेस आपण पाहिलं तर नाव घोषित केलाय
पण पाहू शकाल फ्री हिट असेल या चेंडूवरती. अजून एक धाव वाढली जाईल. 20 धावा स्कोर गाठूवरती. यस फ्री हिट असेल. यस आपण पाहू शकाल फ्री हिटचा चेंडू निघून चाललाय कव्हरच्या डोक्याच्या वरून जाते सीमारेषा पलीकडं. यावेळेस मात्र येते 4 धाव्यांसाठी चौकार आणि चौकाराच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल. अद्यापच आपण पाहू शकाल 24 या अंकावरती 24 1 विकेट्स. आपण पाहिलं 2 विकेट्स. अरुण सुद्धा मात्र बाद झाला. 2 विकेट मात्र मिळवल्यात मयूरनं. आणि आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी त्यामध्ये राहिली. आणि इथं मात्र पहा तिसरा चेंडू आपण पाहिलं. तिसरा षटक प्रतिकीपतार असताना धावसंख्या मात्र वाढली जाते. आता असं वाटलं होतं का 12 धावावरती 2 षटकामध्ये आपण जरूर पाहिलं होत्या. पण इथं मात्र नक्कीच 2 चौकार आणि 1 षटकार. तर आपण पाहू शकाल 9 चेंडू. यस आपण पाहू शकाल बॅक टू बॅक 2 9 चेंडू आल्यात. पंच दो चेंडू आहे का पंच. अजून एक फ्री हिट असेल. यस आपण पाहू शकाल या 9 चेंडूच्या साईनं संघ आता जाऊन पोहोचेल 25 या अंकावरती. यस आपण पाहू शकाल तर मात्र नक्कीच फ्री हिटचा चेंडू होता. यस 18 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 25 धावा. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. सहकार्य करा. आजचा दिवस मात्र आपण पाहिला तर भरपूर उशीर झाले या स्पर्धेसाठी. नक्कीच थोडासा पंचांना दक्षता असेल. थोडासा स्पीडअप करा. खेळ अद्याप संपुष्टात आला आणि अजूनही मात्र पहिल्या सत्र चालू असताना अजूनही यावेळेस ज्यानं षटकार आणि चौकाराची आतिषबाजी केली आणि सलामीवीर आपण पाहतोय अजूनही मैदानामध्ये तटस्थ. शेवटचा षटक असेल हाणामारीचा षटक. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर 25 धावा अवघ्या मात्र 18 चेंडू मात्र जमा केल्यात. टीम आपण पाहू शकाल गावदेवी सारंग टीमनं याच पुढील आपण पाहू शकाल सामना सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. तो सामना आपल्याला जबरदस्त प्रेक्षकांच्या भेटीसाठी पनवेल विभागातून आलेला संघ शिरडोन त्यालाच अंगर्ष असेल टीम आपल्याला पाहायला मिळेल. ती बेनगाव टीम. दोन्ही संघ आपण पाहू शकाल या पुढे नेक्स्ट मॅच साठी आपल्याला पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज आपण पाहतोय कल्पेशच्या हातामध्ये चेंडूला विसारलाय. आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी करावी लागेल. जास्त टाइम आपण पाहिलं ना तर मयूरची गोलंदाजी त्या साईड नव्हती आणि त्या 6 चेंडूमध्ये कुठली धाव दिली नाही. या तिसऱ्या नाईटमध्ये शृंखलामध्ये आपण पाहिलं तर दिवसामध्ये
पहिला मीडियम षटक हातरणारा गोलंदाज जो मयूर असेल आणि तीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का? गणपतने भरपूर धावा करशी केल्या. आपण पाहिलं तर फुलटॉस घुटना टेकवलाय जरूर. इथं काय घडलं जाईल? अजून एक चेंडू येईल डॉट. यस आपण पाहू शकाल 6 चेंडू आपण आता सिलेक्ट होते. त्यामध्ये आपण पाहिलं तर अजून एक मात्र चेंडू आला निर्धाव आणि निर्धाव चेंडूच्या साईनं समीकरण आता अजूनही मात्र 25 वरती रोखलं जाते. चांगली गोलंदाजी होते. कल्पेश एक चांगला गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आपण पाहतो या कल्चर्सच्या स्वरूपामध्ये. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू मात्र खराब होता पण इथं मात्र नक्कीच तोच घुटना टेकवला होता समीरनं पण इथं मात्र नक्कीच यावेळेस अजून एक चांगला चेंडू सुरेख चेंडू फेकलाय. यावेळेस आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा चेंडू आला निर्धाव. जशा पद्धतीने आपण पाहिलं ना गोर कामत एंड कडनं गोलंदाजी असते ना तसे मात्र गोलंदाज हवी ठरताना दिसतात. बॅक टू बॅक आपण पाहू शकाल दुसरा चेंडू आला निर्धाव. यामध्ये आपण पाहिलं तर भरपूर चेंडू जवळपास आपण पाहिलं तर 20 चेंडू मात्र फेकून झालेत. त्यामध्ये आपण पाहिले ना तर भरपूर चेंडू मात्र डॉट आल्यात. 25 धावा वरती रोखल्या जाते. यावेळेस आपण पहिला गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज कल्पेशनं चांगली गोलंदाजी झाली. आतापर्यंत 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकलेत. फुलटॉस लालीपॉप चेंडू. इथं मात्र काय घडला जाईल तर मात्र नक्कीच फलंदाज होईल बाद. अशा पद्धतीचे चेंडू मात्र फलंदाजाला मिळत नाही. पण इथं पाहू शकाल चांगला होता चांगला चेंडू. अशा चेंडूला मात्र फिरकवण्याचा प्रयत्न समीर सारख्या फलंदाज मात्र निर्धाव झाल्या. इथं मात्र पाहू शकाल बॅक टू बॅक आपण पाहू शकाल तिसरा चेंडू आलाय डॉट आणि इथं रंद विकेट आपल्याला पाहायला मिळते. हेमंत मात्र बाद होत्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. ओमकार हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला. ओमकार नवीन फलंदाज आपण पाहतोय. कल्पेश एक चांगला अनुभवी खेळाडू या गोलंदाज आपण त्याच्या रिव्ह्यू रचना आपण पाहिली जरूर. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव फेकलाय. त्यामध्ये एक सफलता मिळवली जाते. चांगला फलंदाज हेमंत सारख्या फलंदाजाला परतावायला लागला. इथं मात्र चौथा चेंडू टाकण्यासाठी अजूनही गोलंदाज सज्ज आहे. इथं बॅटची कडा चाटून जाणारा इथं मात्र नक्कीच एक सिंगल पूर्ण कंप्लीट झाली आणि एका धाब्याच्या साईनं आता संघ जाऊन पोहोचेल 26 3 विकेट्स आपण पाहतोय 26 या अंकावरती. अजूनही मात्र 2 चेंडू या पहिल्या सत्रामध्ये चांगले फेकावे लागतील. कारण विचार केला गेला चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. कुठल्या मोठा फटका मारून दिला नाही. अजूनही मात्र समीर जो सलामीवीर ज्यानं 3 चेंडू मात्र डॉट खेळल्यात आणि एक आपले साथी समा आपण पाहू शकाल फलंदाजाला सुद्धा बाद केल्यामध्ये यश मिळालं. तर मात्र नक्कीच सलामीवीर त्याच्या बॅटमधून धावा येतील असं वाटलं होतं. ऑफसाईडच्या दिशेनं फटका सुरेख आहे. इथं मात्र फसवण्याचं काम नशिबाचा येईल का चौकार यावेळेस आपण पाहू शकाल. नक्कीच टप्पा पडल्यानंतर वलवण्याचं काम आपण पाहिलं तर थोडंसं आपण पाहिलं तर अस्पिटम त्या ऑफसाईडच्या दिशेनं सुरेख खराब आहे. इथं नक्की आपण पाहिलं तर या नशिबाचा चौकार आला आणि चौकाराच्या साईनं संघात जाऊन पोहोचलाय 30 या अंकावरती. शेवटचा आता एक चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू यावेळेस उडवला हेलिकॉप्टर. यावेळेस आपण पाहू शकाल तैनात यावेळेस एक धाव सहजरित्याने होईल का पूर्ण. दुसऱ्यांसाठी मात्र फलंदाज होईल बाद. ओमकारला मात्र परतावा लागेल. आपण पाहू शकाल पहिला सत्र संपुष्टात आला. शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवरती आपण पाहू शकाल एक सिंगल कंप्लीट झाली. येणारे चेंडू असतील 24 आणि धावसंख्येची गरज असणार आहे ते अवघ्या 32 या धावेंशी.
32 धावांचा पाठला करायचा आपण पाहू शकाल सलामीची जोडी जायचंय मैदानाच्या आतमध्ये ची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत्या अनिल आणि गणपत ही जोडखली मैदानाच्या आतमध्ये रवाना होते आपण पाहू शकाल 32 धाबांचा टार्गेट सेट केला सलामीची जोडी अतिशय आपण पाहू शकाल खालापूर टीम कडनं गणपत आणि अनिल ही जोडखली मैदानाच्या आतमध्ये पहिला पिवनचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापरला जाईल आपण पाहू शकाल गावदेवी सारंग टीमच्या माध्यमातून हेच आपण पाहू शकाल अनिल स्ट्राईक वरती नो स्ट्राईकला फलंदाज गणपत असेल एकदा पिवनचा षटक घेऊन येणारा गोलंदाज दीपक आपण पाहू शकाल एक चांगला गोलंदाज ज्यांना आपण पाहू शकाल पहिला षटका जरूर ठोकला होता पण नक्कीच आपण पाहू शकाल नक्कीच तंबूच्या आसराला लवकरच मात्र बाद झाला आणि तर मात्र धावावरती मात्र रोख आला तर पहिल्या चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते आपण पाहू शकाल दीपक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते पिवनचा षटक हाताळण्यासाठी इथं मात्र नक्कीच फटका फसलाय कव्हरच्या क्षेत्रशन तैनात या तर मात्र एक सिंगल पूर्ण झाली आपण पाहू शकाल आणि सिंगलच्या साईन मात्र श्री गणेशा झाला टीम आपण पाहू शकाल खालापूर टीमच्या माध्यमातून या सिंगलच्या साईन पुढील चेंडू आपण पाहू शकाल बॅटची कडा कव्हरच्या क्षेत्रशन आपण पाहतोय मेहनत घेत अडवल का यावेळेस मात्र नक्कीच जा सुरेख क्षेत्रशन झाल्या 2 धाबा आपण पाहू शकाल सिंगल पूर्ण झाल्या आपण पाहू शकाल दुसऱ्यांचा प्रयत्न नाही इथं चांगली मेहनत 2 धाबा कंप्लीट झाल्या आपण पाहू शकाल या 2 धाब्याच्या साईना संघ आता पाहू शकाल जाऊन पोहोचलाय 3 अंकावरती पुढील चेंडू आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी परत राहिली इथं मात्र ऑफसाईडच्या दिशेनं इथं मात्र थोडासा फंबल पाहायला मिळाला 1 धाव सहजरित्यानं पूर्ण दुसऱ्यांचा प्रयत्न पाहू शकाल 2 धावा होतील नाही पूर्ण पण इथं मात्र सिंगल कंप्लीट झाले जरूर प्रयत्न होता दुसऱ्या रनाचा पण आपण पाहू शकाल सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि सिंगलच्या साईनं आता संघ जाऊन पोहोचेल 4 अंकावरती नक्कीच पुढील चेंडू आपण पाहू शकाल
यस आपण पाहू शकाल पुढील चेंडू दीपक गोलंदाजी ट्रॅकवर, अनिल स्ट्राईकवरती आपण पाहतोय क्रॉस द लाईन. इथं मात्र पहा काय धरला जात्या तर मात्र थोडंसं पंबल पाहायला मिळालं. एक कंप्लीट पूर्ण दुसऱ्यांचा प्रयत्न आपण पाहू शकाल. अनिल मात्र थोडंसं आपण पाहतोय दुसऱ्या धरण्याचा प्रयत्न जरूर चालू होता, पण इथं मात्र सिंगल कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या साईनं आपण पाहू शकाल धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. अद्यापच आपण पाहशील बेनबाद 5 धावा. बिनबाद 5 धावा आपण पाहतोय. पहिला पिवनचा षटक कुठलाही मोठा फटका मारून देत नाही, पण इथं मात्र उडवलंय चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षण तैनात आहे. इथं मात्र काय घडला जाईल, इथं मात्र पहा नक्कीच सुरेख झेल होता आणि तो झेल जमिनीला लँड झाला. यावेळेस आपण पाहिलं तर इथं मात्र थोडीशी चूक पाहायला मिळाली. सोपा झेल आणि तो जमिनीला लँड झाला. नक्कीच आपण पाहतोय क्रिकेटमध्ये पकडा कॅच आणि जिता मॅच, पण इथं मात्र पहा एवढं चांगलं सोपा झेल मात्र जमिनीला लँड झाल्या. यावेळेस आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धावेच्या साईनं आपण पाहिलं तर स्कोर गॅट आता जाऊन पोहोचलाय. अद्यापच आपण पाहू शकाल 7 या अंकावरती 7 धावा स्कॉट गॅटवरती या झेल टिपणं गरजेचं होता, कारण तो झेल आपण पाहू शकाल गणपत सारख्या फलंदाजाचा झेल मात्र जमिनीला लँड. इथं पाहू शकाल गोलंदाज मेहनत घेते, गोलंदाजी सुरेख होत्या, पण इथं पाहू शकाल अजूनही मात्र 5 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही शेवटचा एक चेंडू, नाही कुठला वाईट फेकलाय गोलंदाजानं, नाही कुठला खराब चेंडू. नक्कीच दिशा मात्र अतिशय चांगली आहे. एक गुणगान होते गोलंदाज. इथं मात्र पाहू शकाल समीर थोडीशी चुकी करते, फंबल होत्या, उचलणार फेकणार. एक सिंगल पूर्ण झाली आणि एका सिंगलच्या साईनं आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा या एका धावाच्या साईनं 8 धावा. जशा पद्धतीने मात्र पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये 8 धावा कशी केल्या होत्या, तशीच पद्धतीने ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेलं. पिवनचा षटक आणि अशा पद्धतीनं षटक हातलं ना तर आपण पाहू शकाल 6 चेंडू अतिशय चांगले फेकलेत, त्यामध्ये कुठलाही खराब चेंडू फेकला नाही. चांगली गोलंदाजी राहिले दीपकच्या माध्यमातून. या पुढील होणारा सामना लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन, शिरडोन संघाचा कर्णधार आणि वेनगाव टीमचा संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार या आपल्या नक्कीच आपण पाहू शकाल दोन्ही संघाला आम्ही विनंती असेल ज्ञानापैकी करण्यासाठी या. व्यक्तिक आपण पाहू शकाल दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालेला हेमंत हा गोलंदाज. यस आपण पाहू शकाल या पुढील समालोचकासाठी मी आमंत्रण करते अरुंदी दादा वाघचौरे, मुख्य आयोजक स्पर्धेचा आपण पाहू शकाल. फक्त 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर धन्यवाद गणेश वाघमारे, अतिशय चांगलं समालोचन ऐकलं आपण. एक खालापूर तालुक्यातील बुलंद आवाज मेन फार्म मोरबेवाडी येथील हा मोठा फटका आहे, पाहूया. आणि 1 बाउन्स. प्रेक्षक आहेत तिकडे, डिसिजन पंच चौकार आहे. आणि हा सुद्धा झेल होता, परंतु पकडो कॅचवर जीतो मॅच. गणपतच्या बॅटमधून हा पाहायला मिळाला आपल्याला चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोचलंय, ते मात्र 12 या अंकावरती. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर चालू असताना षटकातील मला तर वाटतं की पहिलाच चेंडूचा खेळ झाला आणि पहिलाच चौकाने स्वागत केलंय. आता फटका फसलाय, पाहूया, परंतु झेल होणार नाहीये. क्षेत्ररक्षक खूपच अंतरावरती. 1 धाव सहज कंप्लीट केले गेले. थांबवले इथं गणपतने. यानंतरचा होणारा सामना आहे शिरडोन बनाम वेनगाव.
तर दोन्ही कर्णधार उपस्थित राहायचं आहे. शिरडोण संघाचा कर्णधार चला या आणि आपले दोन्ही संघ आपले एंट्री फी जमा करायचे. आणि आता पुन्हा फसलाय. काय अनिल केलाय. क्रॉस खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे आपला विकेट गमावला. इथं मात्र अनिल ह्या फलंदाजाने ओपनर फलंदाज वन डाऊन साठी कोण मयूर ज्यांनी चौरेक गोलंदाजी केली. मिडल ओव्हर टाकलं होतं ना. नक्कीच ह्या स्पर्धेतील पहिलं मिडल ओव्हर षटक असेल ते मात्र मयूर याच्या नावावरती. खालापूर संघातील जो गोलंदाज होता आता फलंदाजासाठी मात्र वन डाऊन साठी मैदानामध्ये रवाना होतोय. चल स्पीडअप घ्यायचा आहे. घे आतमध्ये जा. हाय स्कोअर ज्याला असेल त्याला बाय असेल आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम याची दक्षता घ्यायची आहे. टॉच करताना आपण आपल्याला या स्पर्धेचे नियम आहेत ते आपण इथं सांगण्यात येते. शिरडोण टीम आपण पनवेल परिसरात मध्ये पहिल्यांदा जिथे आल्यात नक्कीच आयोजकांच्या वतीने मी तुमचं स्वागत करतोय. प्रथमच ह्या मैदानावरती शिरडोण टीम पाहायला मिळेल आपल्याला. बॅटिंग स्वीकारले ते मात्र वेनगाव टीमने. हाय स्कोअर असेल मला तर वाटतं की इथं कोंडाणे टीमचा. चला स्पीडअप घ्या. 5 मिनिटं द्या प्रत्येक गोलंदाजाला. आपण पंच ताकीद द्यायचे. पहिलाच उशीर झालेला आपल्याला. आता ह्यानंतरचा तिसरा सामना रंगणार आहे. त्यानंतर बेसवी आणि मेचकरवाडी. त्यानंतर कुरुंगळे आणि सागाची वाडी. कुरुंगळे टीम इथं उपस्थित झालेली आहे. जशी जशी टीम आपले येतील ते आमच्याशी संपर्क साधायचा आहे जेणेकरून आम्हाला कळेल की टीम इथं हजर आहे. काय 4 चेंडू झालेत. 4 झाले. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि बॅटची गडा. इथं काय यष्टीरक्षक कुठली चुकी करत नाहीये. अप्रतिम यष्टीरक्षक पाहायला मिळतोय आपल्याला. काय झेल टिपलाय आणि मयूर सारख्या मातबदार फलंदाजाला मात्र परतावं लागेल. एक मोठा मासा गळाला मात्र. दिनेश चौथ्या क्रमांकावरती पाहतोय आपण. दिनेशाला फक्त 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहिले गेले गोलंदाजी चांगली होते आणि यष्टीरक्षक तेवढं साथ देतोय गोलंदाजाला. तर पुन्हा झेल पाहूया फालुत्रेमध्ये. झेल होणार का. परंतु नाहीये. नाही घेणार गणपत. गणपतला स्ट्राईक पाहिजे. षटक क्रमांक दुसरा संपत धावफलक जाऊन पोहोचले ते 13 अंकावरती. 12 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज. किती 19 धाब्यांची गरज. 12 चेंडू 19 धाब्यांची गरज. क्रिकेट आहे
अनिश्चित खेळ मानला जातो. कुठल्याही क्षणाला रंग बदलणारा हा क्रिकेट पाहायला मिळतो आपल्याला. कधी पार्ट फलंदाजीच्या संघाच्या बाजूने होतं तर कधी पार्ट मात्र गोलंदाजी संघाच्या बाजूने होत असतं. इथं पाहिलं गेलं तर 9 आणि 10ची सरासरी राखावी लागेल प्रति षटकामध्ये. व्यक्ती पहिलं आणि षटक क्रमांक तिसरं घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती विष्णू. पंच आहे तिथं काय हरकत नाही. गोलंदाजाला कॅप काढू शकताय का ते विचारा. नाही ना, ओके काय हरकत नाही. तसं सांगा गोलंदाजाला. ओके. आणि काय फटकाय गणपतच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. काय स्ट्राईक घेतली मी, ह्या करिता स्ट्राईक घेतलेली आहे ते दाखवून देत असताना पहिला आज चेंडूवरती हवा काढून टाकतोय फलंदाज गणपत. इथं आपल्याला कमबॅकिंग गोलंदाजी करावं लागेल जर आपल्याला सामन्यामध्ये नक्कीच पकड निर्माण करायचे असेल तर गणपतला मात्र आपल्याला बाद करावं लागेल. पुन्हा मात्र आणि काय क्षेत्ररक्षण खराब. नशीब बलावंत इथे एक चांगला क्षेत्ररक्षक आहे परंतु कुठंतरी गणपतचा आजच्या दिवसात स्टार पाहायला मिळतात. दुसऱ्यांदा मला वाटतं जीवदान मिळालंय गणपतला. आणि हा नशिबाचा चौकार. गोलंदाजी चांगली होते, यष्टिरक्षक तेवढा साथ देत नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये फलंदाजाच्या खात्यावरती हा चौकार जोडायचा नाही. किती वाईट 9 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. कुठेतरी आधुनिक कमबॅकिंग गोलंदाजी करावा लागेल. आणि शॉर्ट पिच चेंडू असं लालीपदे पद्धतीचे चेंडू जर दिले तर चेंडू घ्यायचा आहे. फक्त उपचारिता राहते. सामना बरोबरी सुटलाय. एका धावेची गरज आहे. 18 धावा खर्च केल्यात ह्या गोलंदाजाने. तो जो झेल होता गणपतचा तो झेल टिपला असताना कदाचित सामना झुकला असता. इथं विजय फटका मानावा लागेल. सेकंड करून घ्यायचे. जरा जरी आपण हारले असेल तरी समोरच्या टीमला शुभेच्छा द्यायच्या आहेत.
चला शिरडोन टीम क्षेत्रक्षी म्हणायचं आपल्यात